अजित पवार साहेबांना प्लॅनिंगनं मारलं, प्लॅनिंगनं. याची प्लॅनिंग दादा 2 ते 3 महिन्यापासून चालू असेल. कारण त्या विमानाचा मालकानं त्या विमानामधला जो इन्शुरन्स असते तो इन्शुरन्स काढला होता, विमानाचा विमा काढला होता. आणि ज्या विमानामध्ये अजितदादा बसले होते त्यांचा PN होता, लक्षात ठेवा. आणि ज्या विमानामध्ये तुम्हाला सांगतो का त्या विमानामध्ये 2 मोठेच्या मोठे ड्राम भरल्या गेले होते. ते कायचे पेट्रोलचे. ते पेट्रोल म्हणजे विमानातलं पेट्रोल संपलं का टाकण्यासाठी. मग विचार करा. आणि ते विमान खराब होतं दादा. ते विमान खराब होतं आणि त्या विमानाचा चालक होता, त्याला चालवता येत नव्हतं विमान, तरी पण त्याला चालवायला लावलं. मग विचार करा. आणि कुठलंही विमान उडण्याच्या अगोदर त्या विमानाला चेक केला जाते, विमानात कुठं बिघाड आहे की नाही आहे. आपण एखादी गाडी घेऊन जातो, आपल्या एखाद्या दूर ठिकाणी जायचं आपल्याला गाडी घेऊन, तर आपण चेक करतो, त्याचं पेट्रोल करतो, ऑइल लीक आहे काय, हे आहे काय, ते आहे काय, असं चेक केलं होतं का नव्हतं हे काही मालूम नाही दादा. म्हणजे विमान चेक केलं असतं तर काहीतरी बिघाड सापडला असता, पण विमानात बिघाड आहे की नाही हे चेक अजूनही केलं नव्हतं. मग तुम्ही विचार करा. हा प्लॅन 2 ते 3 महिन्यापासून रचला होता, तुम्हाला सांगतो. आणि अजितदादांचा घात झाला हे पुरा जनतेला माहीत आहे. पण कुठलीही न्यूजवाले अपघातच सांगत आहे, घात नाही, काही मालूम नाही. आणि विमान हवेत फुटलं, जमिनीवर फुटलं नाही. अगोदर हवेत फुटलं. हवेत काय फुटत असते, एखादा बॉम्ब असतं तेव्हाच फुटत असतं ना हवेत, आहे ना. तर ते विमान 1 ते 2 वेळा फुटलं म्हणते. तर मग विचार करा तुम्ही, काहीतरी खोळ आहे ना भाऊ. अजितदादांचा गेम केला जनकेनं, कोणी केला का त्याला भरपूर फायदा झाला. आणि अजितदादापाशी कुठल्या तरी फाईल होत्या. त्या फाईल जळल्या की नापत्त्या झाल्या, कोणी चोरल्या, अजून अद्यापही पत्ता लागला नाही. फक्त न्यूजवर पॉप्युलर होण्यासाठी लोक व्हिडिओ बनवत आहे. जे रियालिटी आहे ते सांगत नाही. फक्त आपणच दाखवतो दादा जे रियालिटी काय आहे. तर्क रडून सांगतो की अजितदादाचा खून झाला, त्यांचा घात झाला, त्यांचा गेम करण्यात आला. कोण केला हे मालूम नाही अजून. जेणेकरून आणि हे CBI CID तपास करत आहे का अजितदादाचा गेम कोणी केला. पण तुम्हाला वाटते का CBI CIDना सापडन म्हणून ज्याने गेम केला आहे तो गुन्हेगार सापडन काय? मला तर असं वाटते की विमानाच्या मालकाने केला आणि चालकाने केला. पण अजून कोणतरी आहे, याच्यापेक्षा मोठा हात आहे त्या कांडमध्ये, अजितदादांच्या गेममध्ये. समजला दादा? नक्की कमेंट करून सांग. लाईक कर, चॅनलला सबस्क्राईब कर. अजितदादा प्रेम करत असतील तरच.